भारत आणि पाकिस्तानमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो युद्ध चालू आहे सध्याच्या कंडिशनला आणि याच्यातच जे विद्यार्थी मित्रांनो मोठी घोषणा करण्यात आली आहे की जवळपास 18,000 जागांसाठी बीएसएफ कॉन्स्टेबलची भरती निघणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती निघणार आहे। तर हे कॉन्स्टेबलसाठीच निघणार आहे। तर यामध्ये जीडी झालं, ट्रेड्समॅन झालं, हेड कॉन्स्टेबल, मिनिस्ट्रियल झालं, त्याचबरोबर बीएसएफ एसआयचं सुद्धा यामध्ये पद असणार आहे आणि या भरतीमध्ये 10वी पास आणि 12वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। लक्षात ठेवा, बऱ्याच तुम्ही न्यूज चॅनलवर या ठिकाणी ऐकलं असेल की बीएसएफ कॉन्स्टेबलच्या 18,000 जागांसाठी भरती निघत आहे, पण भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाही की यामध्ये निवड प्रक्रिया काय काय असणार आहे, उंची किती असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, ग्राउंडचा कोणकोणते इव्हेंट या ठिकाणी असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये कोणकोणते सर्टिफिकेट वगैरे काही लागणार आहे काय, तर हे सुद्धा बरेच विद्यार्थ्यांना माहित नाही आहे। तर पूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बीएसएफ कॉन्स्टेबल भरतीच्या बद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून बीएसएफ कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। आता बीएसएफ कॉन्स्टेबलची जे आता हे भरती निघत आहे एक लक्षात ठेवा, तर यामध्ये शिक्षण जे लागते 10वी पास झालं, 12वी पास यामध्ये शिक्षण लागते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये आपण पदांचा जर विचार केला तर यामध्ये हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरचं पद असणार आहे, एएसआयचं पद असणार आहे, जीडीचं पद असणार आहे। तर यामध्ये आपण जागांचा जर विचार केला तर हेड कॉन्स्टेबल मिनिस्टर आणि एएसआयच्या ज्या जागा निघणार आहेत तर जवळपास 700 ते 800च्या दरम्यान जागा निघणार आहे। आणि त्याचबरोबर जीडीचे जे यामध्ये पद असणार आहे तर जीडीमध्ये हे जीडीचं जे पद आहे हे एसएससी जीडी मार्फत भरले जाणार आहे। तर एसएससी जीडीमध्ये जवळपास 10,000च्या वरती जागा यावर्षी जीडीमध्ये असणार आहे। तर जीडीचं जे पद आहे हे एसएससी जीडीमध्ये येणार आहे बीएसएफमध्ये, ठीक आहे। तर ह्या जवळपास 10,000 जागांनी 800च्या जागा असणार आहे हेड कॉन्स्टेबल मिनिस्टर आणि एएसआयच्या असणार आहे। आणि यामध्ये आणखीन सुद्धा पद असते, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सफाई कर्मचारी झालं, त्याचबरोबर स्वयंपाक करण्यासाठी कुक झालं, तर असे सुद्धा ट्रेड्समॅनचं सुद्धा यामध्ये एक पद आहे, ज्यामध्ये ट्रेड्समॅनमध्ये जे पद आहे ते कुक झालं, वॉटर करियर झालं, सफाई कर्मचारी झालं, धोबी झालं, नाही झालं, तर हे पद यामध्ये येते लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते। हे जे काही पद आहे तर यामध्ये 10वी पास एवढं शिक्षण लागते। तर याचे ज्या जवळपास ट्रेड्समॅनच्या ज्या जागा निघणार आहेत तर त्या 3,000च्या आसपास या ठिकाणी निघणार आहे जागा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि याच्यासाठी कोणतं सर्टिफिकेट लागते ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला हेड कॉन्स्टेबल मिनिस्टर आणि एएसआय तुम्हाला सांगून देतो। तर यामध्ये वयोमर्यादा जे लागणार आहे तर 18 ते 25 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा लागणार आहे आणि एससीला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे आणि 12वी पास यामध्ये लागणार आहे शिक्षण, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये उंची 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी लागणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर किंवा 155 सेंटीमीटर लागणार आहे। त्याचबरोबर यामध्ये टायपिंग सुद्धा राहते, जे हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरचं पद आहे आणि एएसआयचं पद आहे, तर यामध्ये टायपिंग लागत असते। पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग, महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आणि पेपर यामध्ये असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 1 ऑगस्ट 2025 मध्ये आपलं वयोमर्यादा 18 ते 25 पाहिजे। एससीला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीसाठी 3 वर्ष सूट आहे, एवढं यामध्ये वयोमर्यादा आहे। निवड प्रक्रियेचा जर पाहिलं सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये टायपिंग आणि चौथ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस यामध्ये असणार आहे। ट्रेड्समॅनचं तर ट्रेड्समॅनमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता। आणि ट्रेड्समॅनमध्ये जे जागा असणार आहे सफाई कर्मचारी झालं, वॉटर करियर, त्याचबरोबर धोबी, नाई, कुक, तर हे काही यामध्ये पद असणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते 165 सेंटीमीटर उंची लागते ट्रेड्समॅन पदामध्ये। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जे उंची लागणार आहे तर 155 सेंटीमीटर यामध्ये किंवा 157 सेंटीमीटर यामध्ये उंची लागणार आहे। मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सर्टिफिकेट सुद्धा लागते। तर कुकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मध्ये ट्रेड टेस्ट होत नाही। जर तुम्ही ट्रेड्समॅनच्या जेवढ्या पण पद आहे तर त्यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 लागते, एससीला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। आणि आपलं जे जन्म काउंट केला जाते तर 1 ऑगस्ट 2025 पासून आपलं जन्म यामध्ये काउंट केला जाते, वय काउंट केला जाते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर निवड प्रक्रियेचं जर पाहिलं सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, फिजिकल असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये आपलं असणार आहे ट्रेड टेस्ट, तिसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये आपलं असणार आहे पेपर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस यामध्ये आहे। आणि जे कुकचं पद आहे आता ह्या कुक पदामध्ये काय असणार आहे की ह्या ट्रेड टेस्ट
नसणार आहे यामध्ये, जे कुकचं पद आहे तर कुकमध्ये ट्रेड टेस्ट तुमच्यासाठी नसणार आहे, ट्रेड टेस्ट होणार नाही यामध्ये। तुमच्याजवळ NSQFचं हे 1 लेवलचं हे सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला जे यामध्ये ट्रेड टेस्ट द्यावं लागणार नाही आहे कुक पदामध्ये, ठीक आहे। कुक पद आहे, त्याचबरोबर वॉटर करियर आहे, त्याचबरोबर मसालची हे जे पद आहे तर यामध्ये जे ट्रेड टेस्ट नसणार आहे। जर समजा तुमच्याजवळ NSQF लेवलचं जर तुमच्याजवळ सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ट्रेड टेस्ट द्यावी लागणार नाही आहे। फक्त तुमचं यामध्ये काय होणार आहे, तुमचं फिजिकल होणार आहे, फिजिकल झाल्यानंतर तुमचं यामध्ये एक्झाम होणार आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी प्रोसेस या ठिकाणी असणार आहे। तर हे जे तुम्हाला सर्टिफिकेट बनवायचं असेल NSQF लेवल 1 सर्टिफिकेटचा कोर्स या ठिकाणी चालू आहे। तर हा कोर्स जे विद्यार्थी मित्रांनो चालू आहे तर फूड प्रोडक्शनचा हा कोर्स आहे, त्याचबरोबर यामध्ये वॉटर करियर, किचन कुक, फायरमॅन तर हे यामध्ये असणार आहे। लक्षात ठेवा हा कोर्स यामध्ये केला जाणार आहे। तर हा जो कोर्स आहे तर आपल्याला 3000 रुपयामध्ये कोर्स या ठिकाणी भेटणार आहे। आणि हे जे सर्टिफिकेट आहे NSQF 1 लेवलचं जे सर्टिफिकेट आहे हे जे या कुक पदामध्ये पाहिजे, ट्रेड्समॅनमध्ये हे पाहिजे। ज्यांना सुद्धा कुकमध्ये फॉर्म भरायचा असेल तर हे सर्टिफिकेट असेल तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि हे जर सर्टिफिकेट तुमच्याजवळ नसलं NSQF लेवल 1चं जर हे सर्टिफिकेट तुमच्याजवळ नसलं तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, लक्षात ठेवा। तर आतापासून आपल्याजवळ टाईम आहे, फॉर्म भरायच्या अगोदर आतापासून तुमच्याजवळ टाईम आहे। तर आतापासून जर हे तुम्ही सर्टिफिकेट बनवलं तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरता येणार आहे, डायरेक्ट तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आणि फॉर्म भरताना जे हे सर्टिफिकेट जे फॉर्म भरताना स्कॅन करावं लागते डॉक्युमेंटमध्ये, आणि हे सर्टिफिकेट नसेल तर आपल्याला फॉर्म सुद्धा भरता येत नाही। तर ह्या कारणानंच महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांना याच्या अगोदर बाहेर झालेले आहे, तर भरपूर मुलांना माहित नाही की हे NSQF 1 लेवलचं हे सर्टिफिकेट यामध्ये लागते म्हणून। तर हे सर्टिफिकेट जे आहे या सर्टिफिकेट जर तुम्हाला बनवायचं असेल तर आपल्याला हे बनवून भेटणार आहे। आणि याची जे ॲडमिशन या ठिकाणी चालू आहे, हा कोर्स या ठिकाणी चालू आहे, आणि 1 महिन्याचा हा कोर्स या ठिकाणी असणार आहे, आणि 1 महिन्याच्या अंदर तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटणार आहे। आणि हा जो कोर्स असणार आहे तर हा 3000 रुपयामध्ये आपल्याला हा कोर्स भेटणार आहे, आणि तुम्हाला हे सर्टिफिकेट सुद्धा भेटणार आहे, आणि तुम्हाला संपूर्ण यामध्ये जे शिकवल्या जाणार आहे। आणि ओरिजिनल तुम्हाला हे गॅरंटेड आहे, 100% गॅरंटेड आहे हे। आणि हे सर्टिफिकेट जे NSQF लेवलचं हे जे सर्टिफिकेट फॉर्म भरताना लागते कुकमध्ये झालं, त्या फूड प्रोडक्शनचा हा कोर्स आहे, तर यामध्ये किचन कुक झालं, फायरमॅन, वॉटर करियर ह्या पदांमध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे हे सर्टिफिकेट असेल तर NSQF। तर ज्यांना सुद्धा हा कोर्स करायचा असेल तर या ठिकाणी मी ॲडमिशन ओपन आहे या ठिकाणी, आणि नंबर मी या ठिकाणी माझा यामध्ये दिलेला आहे। तर ज्यांना सुद्धा हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा। ज्यांना सुद्धा कोर्स करायचा असेल त्यांनीच हा करा, ज्यांना सुद्धा हे सर्टिफिकेट पाहिजे असेल तरच मला तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर मेसेज टाका, बिनफालतू मेसेज टाकू नका, ठीक आहे। तर हे सर्टिफिकेट तुम्हाला भेटणार आहे, 3000 रुपयामध्ये हे सर्टिफिकेट भेटणार आहे। आणि शासन सरकार मान्य जे विद्यार्थी मित्रांनो हे सर्टिफिकेट आपल्याला भेटणार आहे। तर हे सर्टिफिकेट NSQF लेवलचं हे सर्टिफिकेट लागते। हे सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ नसेल तर फॉर्म सुद्धा भरता येत नाही, लक्षात ठेवा। तर फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही जर म्हणसान की आता फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि तेव्हाच मी बनवतो, तर अशा कंडिशनमध्ये काय होते की फॉर्म भरण्याची जी तारीख आहे हे चालली जाते, आपण ह्या कोर्स केला नाही तर आपल्याजवळ हे सर्टिफिकेट नसेल आणि फॉर्म भरणे चालू झाले तर एकदम फॉर्म भरणे चालू झाले तर एकदम आपल्याजवळ हे सर्टिफिकेट नसते। म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो आतापासून टाईम आहे, तर आतापासून जे हे कोर्स या ठिकाणी करून घ्या, सर्टिफिकेट हे बनवून घ्या, 3000 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे। तर ज्यांना सुद्धा हे सर्टिफिकेट पाहिजे असेल NSQF लेवलचं तर तुम्हाला संपूर्ण शिकवलं जाणार आहे, तर मेसेज करा। ज्यांना सुद्धा हे घ्यायचं असेल तर व्हॉट्सअपवर मला तुम्ही मेसेज करा।